अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आता उद्या आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार, श्रावण महिन्यातील 4था सोमवार आणि त्यामुळे या सोमवारला अतिशय महत्व आहे. बघा, तुम्ही आतापर्यंत तुमच्याकडून एकही सोमवार घडला नसेल किंवा काही कारणास्तव तुम्ही एकही सोमवार आतापर्यंत केला नसेल तर हा शेवटचा श्रावण सोमवार करायला अजिबात विसरायचा नाहीये. कारण बघा, उद्याच्या श्रावण सोमवारचं म्हणजे हा श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे. याच्यानंतर आपल्याला पुढच्या वर्षी श्रावणातले सोमवार करता येणार आहेत. त्यामुळे उद्याच्या श्रावण सोमवारला अतिशय महत्व आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला भरभरून सेवा करायच्या आहेत. ज्या सेवा तुम्हाला करता आल्या नाही त्या सेवा, महिनाभर तुम्हाला करता आल्या नाही त्या सेवा तुम्ही उद्या करू शकता. म्हणजेच बघा, रुद्राभिषेक असेल, महादेवाची सेवा असेल, शिवलीला अमृत असेल, शिवलीला अमृताचं जरी पारायण करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, उद्या लवकर उठायचं आहे, सकाळी सुचिरभूत व्हायचं आहे. शक्य झाल्यास पांढरे वस्त्र उद्याच्या दिवशी तुम्ही परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पांढरे वस्त्र, तुम्ही पांढरी साडी घाला, पांढरा कुर्ता वगैरे घाला, अशा पद्धतीने पांढरे वस्त्र घालायचे आहेत आणि जवळपास आपल्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर. बघा, कारण उद्या आता शेवटचा सोमवार म्हटल्यानंतर मंदिरात देखील भरपूर गर्दी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे व्यवस्थित पूजा देखील करून देणार नाहीत. जर नाही तुम्हाला जमलं जाणं तर तुम्ही घरात देखील ही पूजा करू शकता. व्यवस्थित तुम्ही रुद्राभिषेक केला नसेल तर रुद्राभिषेक उद्याच्या दिवशी आवर्जून करा. रुद्राभिषेक केल्यामुळे आजारी व्यक्ती, आपल्या घरात सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीमध्ये सुधारणा होतेच. त्याच पद्धतीने बघा, एखादा व्यसनाधीन गेलेला व्यक्ती असो, किती जरी बोंबलं त्याच्या पुढे तरी देखील तो काही सुधारायचं नाव घेत नसतो. अशा वेळेस त्या व्यसनाधीन गेलेल्या व्यक्तीचं व्यसनमुक्ती जर त्याची करून घ्यायची असेल तर रुद्राभिषेक अतिशय उत्तम औषध आहे त्या व्यक्तीसाठी. रुद्राभिषेकाचं जल अतिशय उत्तम औषध आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. त्यामुळे जर रुद्राभिषेक केला नसेल तर मी उद्या रुद्राभिषेक देखील करू शकता. शिवलीला अमृताचं पारायण देखील करू शकता. प्रत्येक सोमवारी ज्या पद्धतीने पूजा करत आला आहात, अभिषेक करत आला आहात, त्याच पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक तुम्ही नॉर्मल जलाने देखील करू शकता, पंचामृताने देखील करू शकता, दुधाने देखील करू शकता, मधाने देखील करू शकता, साखरेने करू शकता. प्रत्येक गोष्टून तुम्हाला जे हवंय ते. आणि जर तुम्हाला वाटत असेल विशिष्ट व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करत आहात, फक्त तुम्ही पंचामृतानेच फक्त केलं आणि ते पंचामृत त्या व्यक्तीला, विशिष्ट व्यक्तीला खायला दिलं तरी देखील चालणार आहे. किंवा जलाने केलं तर ते जल तुम्ही जर त्या व्यक्तीला प्यायला दिलं तर अतिशय उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून तुमच्या इच्छेने तुम्ही अभिषेक घालायचा आहे. उद्याचे शिवामूठ असणार आहे जवस. शेवटचा सोमवार आहे त्यामुळे उद्याची शिवामूठ ही जवस असणार आहे. जवस आपल्याला अर्पण करायचं आहे. शिवामूठ कशा पद्धतीने व्हायची तुम्हाला माहित आहे. व्यवस्थित जवस तुमच्या वाटीत घ्यायचा आहे. तुमच्या मुठीत बसतील तेवढे, एवढे नाहीत घ्यायचे, मुठीत बसतील तेवढे तुम्हाला जवस घ्यायचे आहेत. थोडेसे ओले करायचे आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा, असं 3 वेळा तुम्हाला शिवामूठ आपली व्हायची आहे. शिवामूठ वाहिली. शिवामूठ काय आहे तुम्हाला कळलं, जवस आहे. तर 21 दिवसांचा उपाय आपल्याला करायचा आहे. कशासाठी? लक्ष्मी प्राप्तीसाठी. आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या घरातील प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी. बघा, लक्ष्मी प्राप्ती म्हणजे करोडो रुपये आपल्याला मिळणार किंवा करोडो रुपये मला मिळावे म्हणून लक्ष्मी प्राप्तीचे उपाय करायचे असं नाही. जी प्राप्त लक्ष्मी आहे ते स्थिर राहावी, तिने आपल्या घरात नांदावं, खेळावं. अशा पद्धतीने आपल्याला प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला या 21 जवसांचा उपाय करायचा आहे. 21 जवस घ्यायचे, थोडेसे ओले करा, तुमच्या हातावरती घ्यायचे आहेत आणि तुम्हाला कमलात्मक मंत्र बोलायचा आहे. कमलात्मक मंत्र प्रत्येकाला माहित आहे तरी देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी देवे नमः. या मंत्राचा तुम्हाला 16 वेळा जप करायचा आहे. किती वेळा? 16 वेळा. किंवा तुम्ही 21 वेळा किंवा 108 वेळा देखील करू शकता. 16 वेळा करा आणि तुम्ही हे सगळे जवस महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आता शेवटी हे निर्मालेच आहे, त्यामुळे निर्माला तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू नका. झाडाखाली वगैरे तुम्ही निर्माल्य जिथे टाकता तिथे निर्माल्य टाकायचं आहे. हे बघा, त्याच पद्धतीने उद्या अजून एक कोणता महत्वाचा अभिषेक आहे तो उद्याच्या दिवशी शेवटच्या सोमवारी आवर्जून करायला हवा. तो म्हणजे ऊसाच्या रसाचा अभिषेक. ऊसाचा रस आता कुठे भेटेल? पाऊस सुरू आहे, हे ते बघा, जिथे ऊसाचा रस भेटतो आणि नाही जर भेटला, तुमच्याकडे ऊस असेल तर तुम्ही घरात देखील त्याचा रस चमचा 2 चमचे जरी ऊसाचा रस तुमच्याकडून निघला घरामध्ये तरी देखील त्याचा रस त्या रसाचा तुम्ही अभिषेक करू शकता. ऊसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे. आता मंदिरात अर्थात भरपूर गर्दी असल्यामुळे तुम्हाला करून देणार नाहीत किंवा केलात तुम्ही तर बघा, तिथलं वातावरण देखील दूषित होतं. पिंडीच्या होते किती निर्माल्य साठलेलं असतं, घाण साठलेले असतं तुम्हाला माहित आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मंदिरामध्ये जाल त्यावेळेस एक्स्ट्रा पाणी घेऊन जा. पिंड व्यवस्थित स्वच्छ करायचे, साफ करायचे. बाजूला जे निर्माल्य पडलेलं आहे ते एका साईडला काढायचं आहे.
त्याचं पुण्य देखील तुम्हाला लाभतं. त्यामुळे तुम्ही निर्माल्य आहे त्याच्यातच तुम्ही अभिषेक करत जाऊ नका. थोडंसं सगळं जरा थोडीशी साफसफाई करून घेत जा आणि तुम्ही नंतर अभिषेक करत जा मंदिरामध्ये. बघा, उसाच्या रसाने अभिषेक केल्यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपल्या मोकळे होतात. लक्ष्मी जर आपली अडकली असेल किंवा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर आपल्या घरातली लक्ष्मी स्थिर राहते. त्याच पद्धतीने आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाला देखील नशिबाचे त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपण जे स्ट्रगल, मेहनत करतो, कष्ट करतो, त्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ लावायला सुरुवात होते. कारण इतकं कष्ट करून देखील कधी कधी काही उपयोग होत नाही. अशा वेळेस तुम्ही नक्कीच उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे. आता ताई, उसाचा रस भेटला नाही तर आम्ही काय करायचं? तुम्ही पंचामृताचा देखील अभिषेक करू शकता. पंचामृताने करायचा आहे आणि ते पंचामृत म्हणजे उसाचा रस आहे असं समजून पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आणि ते पंचामृत तुम्ही घरातल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, म्हणजे एखादी व्यक्ती आजारी पडत असेल, सतत चिडचिड करत असेल, अशा व्यक्तीला तुम्ही ते पंचामृत खाऊ घाला किंवा सगळ्यांनी प्रसाद म्हणून थोडे थोडे घ्या. बघा, तुमच्या घरामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह वाईब्स येतील व आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहील. लक्ष्मी अखंड नांदेल, टिकेल व वाढेल देखील आपल्या घरामध्ये. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग जर खुले करून घ्यायचे असतील तर उद्याच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय करायला अजिबात विसरायचे नाहीयेत. प्रत्येकाने हे उद्याच्या दिवशी रुद्राभिषेक असेल, शिवस्तोत्र नामावली असेल किंवा शिवमहिमा स्तोत्र असेल किंवा बघा भगवान शंकराचे 108 नव बेलपान वाहून तुम्ही उद्याचं धोत्र्याचं फुल आणि धोत्रा आवर्जून भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे. ही गोष्ट तुम्हाला विसरायची नाहीये आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या गोष्टी अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने भगवान शंकराची अत्यंत प्रभावी अशी व उच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी टिकण्यासाठी, वाढण्यासाठी व लक्ष्मीचे मार्ग खुले होण्यासाठी उद्याच्या दिवशी ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.